तुमची पण वृषभ रास आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. 3 ऑगस्टचा दिवस हा विशेष रात्री 12 वाजल्यापूर्वीचा वेळ. ग्रहाची अशी काही भयंकर आणि विचित्र हालचाल होत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर होणार आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल किंवा तुमच्या घरात कोणी वृषभ राशीचे व्यक्ती असेल तर आज थांबा. हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक चूक सांगणार आहे जी 3 ऑगस्टच्या रात्री 12च्या आत तुमच्याकडून झाली तर तुमचे बनलेले काम बिघडू शकते, वर्षानुवर्ष मेहनत पाण्यात जाऊ शकते आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे राहू शकते. पण घाबरू नका. संकट जेवढे मोठे त्यावरचा महादेव आणि शनिदेवाचा उपाय तितकाच शक्तिशाली. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व 5 भयंकर अशी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही पूर्ण पाहिल्या तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही चुका येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्की पहा. 3 ऑगस्टला नेमके काय घडणार? ती एक भयंकर चूक कोणती? तुमचे गुप्त शत्रू कोणते? कौटुंबिक नातेमध्ये वादळ कोणते? आणि रात्री 12च्या आत कसा हा महा उपाय करायचा हे तुम्ही बघून घ्या. चला तर मग कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहिला अजिबात विसरू नका. हर हर महादेव लिहून आजच्या विशेष भागाची सुरुवात करूया. तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण प्रवेश करत आहोत व्हिडिओच्या सर्वात रहस्यमय आणि महत्त्वाच्या भागात. तुम्ही सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल, शास्त्र 3 ऑगस्टच्या या दिवसात इतके संवेदनशील आणि धोकादायक का मानले गेले आहेत? 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपूर्व असे काही घडणार आहे ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांचे आयुष्य बदलू शकते. याचे उत्तर दडले आहे 3 ऑगस्टच्या ग्रहगोचर आणि नक्षत्राच्या महासंयोगात. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा धन, ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि वैयक्तिक आनंदाचा कारण ग्रह मानला जातो. परंतु 3 ऑगस्टला गोचर कुंडलीत ग्रहाची अशी काही भयंकर आणि दुर्मिळ हालचाल होत आहे जिथे शनी आणि राहू केतूचा क्रूर दृष्टी थेट वृषभ राशीवर आणि तिच्या राशी स्वामीवर पडत आहे. भक्तांनो, जेव्हा जेव्हा शुक्रवार, शनी आणि राहूची वाईट दृष्टी पडते तेव्हा शास्त्रात या स्थितीला मतिभ्रम काळ म्हटले जाते. मतिभ्रम म्हणजे काय? मतिभ्रम म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता काही काळासाठी नष्ट होते. 3 ऑगस्टच्या या दिवशी तुमच्या बुद्धीवर असा काही प्रभाव पडेल, तुम्हाला स्वतःचा राग येईल, अचानक भीती वाटेल, अस्तव्यस्त वाटेल. 3 ऑगस्ट सकाळी उठल्यापासून तुम्हाला विनाकारण कसली तरी अनामिक भीती वाटेल, चिडचिड आणि नकारात्मक विचार येतील. चुकीच्या माणसावर विश्वास, जो तुमचा खरा मित्र आहे तो तुम्हाला शत्रू वाटेल आणि जो तुमचा गुप्त शत्रू आहे ज्याच्या शब्दावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवाल. हे सगळे तुमचं मन न करून 3 ऑगस्टला होणारी ग्रहाची भयंकर चाल तुमच्याकडून करून घेणार आहे. आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल, व्यापाराबद्दल आणि नोकरीबद्दल. वृषभ राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 3 ऑगस्टचा हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत ग्रहाची अशी चाल तुमच्या आयुष्यात स्थिरवर राहील. हातात आलेला पैसा अडकणे, जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असेल किंवा कोणीतरी मोठा व्यवहार पूर्ण होणार असेल तर 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत थांबणे योग्य ठरेल. घाईत घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय तुम्हाला मोठ्या कर्जातून लोटू शकतो. व्यापारातील फसवणूक, व्यापारी वर्गाने विशेष सावध राहावे. 3 ऑगस्टला तुमचा पर्यटन किंवा कोणताही नवीन ग्राहक तुम्हाला मोठी आमिष दाखवून करारावर सही करून घेण्याचा प्रयत्न करेल. सावधान. नोकरी अचानक वाद, कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ किंवा सहकार्य तुम्हाला उसकण्याबद्दल प्रयत्न करतील. जर तुम्ही 3 ऑगस्ट रागाच्या भरात नोकरी सोडण्याचा किंवा वरिष्ठ भांडण्याचा निर्णय घेतला तर पुढील 6 महिने तुम्हाला नव्या नोकरीसाठी भटकावे लागेल. 3 ऑगस्टचे गुपित हे काय? हा ग्रहाचा प्रवार कायमस्वरूपी नसून फक्त 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत अति तीव्र राहणार आहे. 3 ऑगस्टची रात्र ग्रहाचे भयंकर नक्षत्र संक्रमण पुढे निघून जाईल. जर तुम्ही 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत स्वतःवर ताबा ठेवला, कोणतेही मोठा निर्णय चालणार नाही. महासंकट तुम्हाला स्पर्शही करणार नाही. एक भयानक चूक कोणती? वृषभ राशीचे लोक या 10 ते 12 तासात या काळात नकळत करणार, स्वतःचे आयुष्य संकटात टाकणार. ही चूक तुम्हाला पुढील भागात समजेल. ती चूक तुम्हाला
आता सुधरवायची आहे. ओम नमः शिवाय मंडळी, जय महाकाल, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये लिहिला अजिबात विसरू नका. माझ्या लाडक्या भावांनो, बहिणींनो आणि भक्तांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या नाजूक आणि वळणावर आलो आहोत. ज्या क्षणी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे. 3 ऑगस्टच्या संपूर्ण दिवसात आणि विशेष रात्री 12 वाजेपूर्वी वृषभ राशीच्या लोकांनी एक ती कोणती भयंकर चूक जी स्वप्नात करता कामा नये. जर एक चूक 3 ऑगस्टच्या रात्री 12च्या आत तुमच्याकडून झाली तर बनलेले काम क्षणात मातीस मिळू शकते आणि वर्षानुवर्षीची मेहनत, पैसा आणि प्रतिष्ठा एका झटक्यात नष्ट होऊ शकते. ती एक चूक म्हणजे रागाच्या आणि मोहराच्या भरात दिलेला जबानी शब्द, घेतलेला मोठा निर्णय किंवा स्वाक्षरी. हो भक्तांनो, रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि मोहाच्या भरात दिलेला शब्द ही ती एक चूक आहे की 3 ऑगस्ट ग्रहाची चाल तुमच्याकडून जबरदस्तीने करून घेणार आहे. आता नीट समजून घ्या की चूक वेगळ्या क्षेत्रात तुमच्याकडून कशी होऊ शकते. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी 3 ऑगस्टला कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस, एखादा सहकारी किंवा कर्मचारी तुम्हाला अत्यंत क्षुल्लक कारणावरून चिडवण्याचा किंवा उकसण्याचा प्रयत्न करेल. इथे एक चूक घडते. जर तुम्ही रागाच्या भरात मी नोकरी सोडते असा राजीनामा दिला वरिष्ठांकडून, तर 3 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही. कारण 3 ऑगस्टला दिलेला राजीनामा तुमचं पुढील 6-7 महिने करिअर पूर्णपणे ठप्प करू शकतो. माझ्या प्रिय लाडक्या भावांनो, बहिणींनो, पैसा जाईल तर उद्या परत येईल, पण एखाद्या जिभेवरून सुटलेला वाईट शब्द आणि तुटलेले नाते पुन्हा पूर्व होत नाही. वृषभ राशीचे लोक सहसा खूप सहनशीलता असतात, स्वभावाने असतात, पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा तो समोरच्याचे अस्तित्व न करतात. 3 ऑगस्टला ग्रहाचा असा प्रभाव असेल की तुमच्या घरात किंवा प्रेमाच्या नात्यात क्षुल्लक कारणावरून अहंकाराने 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपूर्वी पती पत्नी किंवा याच्यात वाद होईल. मला तुझ्यासोबत राहायचे नाही किंवा आपले नाते इथेच संपले असे टोकाचे शब्द उच्चारण्यासाठी चूक करू नका. 3 ऑगस्टच्या प्रभावाखाली उच्चारलेले हे शब्द नात्यात कायमची भिंत उभी करू शकतात. म्हणून शास्त्रात स्पष्ट लिहिले आहे, ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शांत राहणे, मौन बाळगणे हीच वृषभ राशीची सर्वात मोठी ढाल आहे. भक्तांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आलेला आहे की अरे देवा, 3 ऑगस्टला ग्रहाचा इतका भयंकर प्रभाव असेल तर आम्ही स्वतः ताबा कसा ठेवायचा, या संकटातून आमचे आयुष्य कसे वाचायचे. घाबरू नका. आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संकटावर महातोडगे आणि अचूक उपाय दिलेले आहेत. जर 3 ऑगस्टच्या रात्री 12च्या आत तुम्ही हे सोपे उपाय केले तर ग्रहाचा वाईट प्रभाव तुमच्या घराच्या दारावरून मागे निघून जाईल. कौटुंबिक वाद शांत कसे करायचे, आरोग्य येणारे संकट कसे टाळायचे हे जाणून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत. पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय महाकाल कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या लाडका भावांनो, बहिणींनो आणि भक्तांनो, पैसा आणि नोकरी एका बाजूला, पण माणसाचे कुटुंब आणि सुख शांती ही एका सर्वात बाजूला. पूजा असते. जर घरात शांतता नसेल तर जगातले सर्व वैभव मिळूनही माणूस आतून उद्ध्वस्त होतो. आपण ती एक भयानक चूक पाहिली. त्यामध्ये आपण पाहणार आहोत 3 ऑगस्टच्या ग्रहाचा भयंकर प्रभाव तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर आणि नात्यावर कसा पडू शकतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला घरात कोणते वातावरण ठेवायचे आहे. 3 ऑगस्टच्या वृषभ राशीचा स्वामी पडणाऱ्या तीव्र दृष्टीमुळे घरातील सदस्यामध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होतील. अगदी साध्या क्षुल्लक गोष्टीवरून घरात मोठे युक्तीचे वातावरण तयार होईल. मुलांच्या शिक्षणावरून, घराच्या खर्चावरून किंवा जुन्या जमिनी मालमत्तेविषयीवरून घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा, 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कुटुंबातील कोणाशीही वाद घालू नका. समोरची व्यक्ती कितीही चुकीची वाटली तरी आजच्या दिवशी मौन बाळगणे हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात, पण 3 ऑगस्टचा दिवस असा आहे जिथे राहू आणि शनिदेव तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करेल. संशयाचे वादळ 3 ऑगस्टला तुमच्या मनात जोडीदाराबद्दल विनाकारण संशय किंवा अविश्वास निर्माण होईल. तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही तुमच्या
आंधळा संशय घेण्याची चूक करू नका. पती पत्नीमध्ये मीच असा ज्येष्ठ किंवा माझेच असे बरोबर अहंकार मध्ये येईल. भक्तांनो, 3 ऑगस्टला रात्री 12 वाजेपूर्वी रागाच्या भरात आपल्या जोडीदाराला असा कोणताही टोमणा मारू नका की तुमच्या आयुष्यावर पुसला जाणार नाही. जर जोडीदार रागात असेल तर तुम्ही शांत राहा. रात्री 12 नंतर परिस्थिती आपोआप पूर्ववत होईल. भक्तांनो, नातेसंबंधामध्ये 3 ऑगस्टला वृषभ राशीच्या लोकांना आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर एक मोठी सावली दिसत आहे. शास्त्रानुसार जेव्हा वृषभ राशीचा स्वस्थच्या स्थानावर पापग्रहाची दृष्टी पडते तेव्हा काही शारीरिक त्रास अचानक उद्भवस्त होतात. वाहने सावधपणे चालवा. 3 ऑगस्टच्या संपूर्ण दिवशी आणि विशेष सूर्यास्तानंतर गाडी चालवताना घाई करू नका. वेगाचे नियंत्रण ठेवा. वाहतुकीचे नियम पाळा. 3 ऑगस्टच्या रात्री 12च्या आत लहानसा निष्काळजीपणा मोठ्या अपघातात आमंत्रण देऊ शकतो. अचानक डोकेदुखी किंवा छातीत जळजळ असा अचानक त्रास जाणवतो. आज रात्री 12 पर्यंत मौन अस्तव्यस्त राहील. झोप न येणे किंवा भीतीदायक विचार येणे असा त्रास होईल. या सर्वावर एकच औषध आहे, शांत राहा आणि भरपूर पाणी प्या. मानसिक ताण घेण्यापेक्षा महादेवाचे नामस्मरण करा. भक्तांनो, जर 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टीचे हे संकट दिसत असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण आजच्या डोक्यावर देवता म्हणजेच भगवान भोलेनाथ हात असतो, ज्याचे कोणतेही ग्रह किंवा नक्षत्र काही वाकडे करू शकत नाही. मग 3 ऑगस्टच्या या भयंकर ग्रहाच्या प्रभावातून स्वतःचे, कुटुंबाचे आणि आरोग्याचे रक्षण करा. रात्री 12 वाजेपूर्वी घरात असे 3 महाउपाय करायचे ज्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा पळून जाईल. हा सर्वात पवित्र आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ असं लिहिलं अजिबात विसरू नका. मंडळी, माझ्या भावांनो, बहिणींनो, आता आपण प्रवेश करत आहोत संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात पवित्र, शक्तिशाली आणि आयुष्य बदलणाऱ्या भागात. मागील भागात आपण पाहिले 3 ऑगस्टच्या ग्रहाची चाल किती भयंकर आहे, कोणती एक चूक तुमचे नुकसान करू शकते, कौटुंबिक आरोग्यावर कसा प्रभाव पडू शकतो. आता सांगत आहे शास्त्र, ग्रहाची चाल कितीही तीव्र असली तरी महादेवाची कृपा त्याहून 1000 पट मोठी असते. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपूर्वी केलेले 3 अचूक आणि सिद्ध महाउपाय तुमच्या येणाऱ्या कोणतेही मोठे संकट, पैशाचं नुकसान, कौटुंबिक वाद आणि गुप्त शत्रूचा वार चुटकीसर नष्ट करू शकतो. हा उपाय अत्यंत सोपे आहे, जे तुमच्या घरातच बसून करू शकता. चला एक एक करून हे 3 उपाय नीट समजून घेऊ. लक्ष देऊन ऐका. पहिला आणि सर्वात शक्तिशाली उपाय. 3 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री 12 वाजेपूर्वी कोणत्याही वेळी हा उपाय करा. एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाका. हे जल घरातील देवघरात, शिवलिंगावर किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन श्रद्धेने अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा महामंत्रजय किमान 11 वेळा 108 वेळा जप करा. या उपायाने वृषभ राशीवर 3 ऑगस्टला असणारी शनी आणि राहूची वाईट दृष्टी काळ्या तिळाच्या आणि शिवाच्या अभिषेकाने पूर्णपणे शांत होईल. तुमच्यावर येणारे कोणतेही अचानक अपयश किंवा आरोग्यविषयी संकट जलकुंभ सोसून घेईल. आता पाहूया दुसरा महाउपाय, जो तुमच्या घरात आणि कुटुंबाला ग्रहाच्या वाईट दृष्टीतून वाचवेल. 3 ऑगस्टच्या रात्री 8 ते 12 दरम्यान तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वार जवळ हा प्रयोग नक्की करा. एका मातीच्या दिव्यात लहान पात्रात 2 कापुराच्या वड्या आणि 2 लवंग ठेवून जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात पसरून त्यामुळे 3 ऑगस्टच्या ग्रहाच्या प्रभावामुळे घरात निर्माण होणारा ताण आणि नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होईल. हा उपाय तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करेल, त्यामुळे घरातील सदस्यांचे वाद आणि अपघात टाळतील. भक्तांनो, तिसरा उपाय केवळ कर्म नसून तुमच्या भाग्याची ढाल आणि दया, नंद आणि दान. 3 ऑगस्टच्या दिवशी वृषभ राशीच्या भक्तांनी एक छोटी गोष्ट नक्की करा. कोणत्याही भुकेलेल्या व्यक्तीला, गरीब किंवा काळ्या कुत्र्याला अन्नाचा तुकडा किंवा पोळी नक्की खायला द्या. जर 3 ऑगस्टला कोणी तुमच्याकडे मदतीची याचना करत नसेल तर त्या रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार थोडीशी मदत नक्की करा. मंडळी, आता तुम्ही उपाय जर जाणून घेतले, पण 3 ऑगस्टचा हा काळ निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणता सुवर्ण काळ आणि यशाचा सूर्य उगवणार आहे. 3 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर वृषभ राशीचे भाग्य कसे उजळणार आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात सकारात्मक भागात. तर अंतिम आशीर्वाद कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहिला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.
माझ्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, आता आपण ह्या सर्व व्हिडिओच्या अंतिम सर्वात भागात आलो आहोत. गेल्या 3 ऑगस्टच्या महाधोका ग्रहाची चाल, एक चूक, संकटात वाचणारे शक्तिशाली उपाय सविस्तर पाहिले. पण आता 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यानंतर काय घडणार? ग्रहाचा हा भयंकर काळ निघून गेल्यावर वृषभ राशीच्या आयुष्यात काय बदल होणार? भक्तांनो, शास्त्राचा आणि कालचक्राचा नियम आहे की सर्वात गडद अंधारानंतर सर्वात तेजस्वी सकाळ उगते. 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता जसा घड्याळाचा काटा पुढे सरकेल तसा तुमच्या आयुष्यातील संकटाचा, मानसिक तणावाचा आणि अडथळ्याचा काळ मागे सुटेल. रात्री 12 नंतर ग्रहाचे हे दुर्मिळ भयंकर नक्षत्र संक्रमण संपेल आणि तुमच्या राशीवर भगवान महादेवाची आणि शनिदेवाची असीम कृपा बरसणार आहे. जर तुम्ही 3 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत संयम ठेवला आणि मी सांगितलेले सोपे उपाय केले तर 3 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात 3 मोठे सकारात्मक बदल नक्की घडतील. अडकलेला पैसा आणि नवीन संधी, जो पैसा गेल्या अनेक महिन्यापासून अडकला होता तो परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यापारात नवीन फायदेशीर संधी मिळेल. मानसिक शांतता, गेल्या काही दिवसापासून मनात जी भीती, चिडचिड आणि अस्तव्यस्तता होती ती पूर्णपणे नाहीशी होईल. अत्यंत मन प्रसन्न होईल. घरातील सर्व वादविवाद मिटतील. पती पत्नीमधील गैरसमज दूर होतील. नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचे नवीन पर्व सुरू होतील. म्हणून सांगते भक्तांनो, 3 ऑगस्टचा दिवस घाबरण्याचा नाही तर सतर्क राहून भाग्य उजळवण्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्र किंवा राशी भविष्य हे तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी कधी नाही सांगत. त्यांचा मुख्य हेतू असतो तुम्हाला पूर्वकल्पना देऊन येणाऱ्या संकटापासून सतर्क राहणे. गृह नक्षत्र परिस्थिती निर्माण करणारा, पण तुमचं कर्म, तुमचे शब्द, तुमचे देवाबद्दलचा विश्वास तुमचे भविष्य ठरवतं. जर तुमचे कर्म साफ असेल तर, मनात दयाभाव असेल तर, महादेवावर अठ्ठल श्रद्धा असेल तर जगातले कोणतेही संकट तुमचे बालही बाका करू शकत नाही. 3 ऑगस्टला फक्त शांत राहा, कोणाचे मन दुखवू नका आणि श्रद्धेने ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ असा जप करा. मंडळी, भक्तांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन आणि फायदेशीर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्राला, नातेवाईकांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून तेही 3 ऑगस्टच्या या संकटापासून वाचू शकतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन नक्की दाबायला, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्या सर्वात आधी पोहोचल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, भक्तिभावाने हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय महाकाल, भगवान भोलेनाथ, माता लक्ष्मी, शनिदेव तुमच्या सर्वांचं कल्याण करो. तुम्हा सर्वांचं उदंड आणि सुखी आयुष्य जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी काजल. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला लाईक करून, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नवनवीन असेच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.